स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही शिक्षक भरती होणार आहे त्या दृष्टीने जे नवीन अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. जे विद्यार्थी वाट बघत आहेत, जाहिरातीची वाट बघत आहेत, जे विद्यार्थी वेगवेगळे व्हिडिओज बघतात आणि ज्या माध्यमातून त्यांना अपडेट सुद्धा मिळत असते, त्यातीलच एक अपडेट म्हणजे महत्वाचा विषय जो आहे तो जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि डीएड आणि बीएड धारक जे विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी अत्यंत त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे काय, तर माझे त्या ठिकाणी सिलेक्शन होईल का. दुसरी बाब, मला कमी स्कोर आहे तरी सुद्धा माझी त्या ठिकाणी निवड होणार आहे का, माझ्या जागा किती येणार आहे, स्पर्धा सर्वाधिक कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, मला स्कोप आहे की नाही आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यात महत्वाचा विषय असा असणार आहे की सर्वाधिक संधी डीएड धारकांना आहे की बीएड धारकांना आहे, यावरती आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत आणि ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, फक्त शिक्षक भरतीच नाही तर इतर जे हायर एज्युकेशन असेल, वसतिगृह असेल, कुणाची फीज लुटली जात असेल कॉलेजच्या माध्यमातून, अशा विविध विषयांवरती आपण काम करतो आहे आणि प्रत्यक्ष दृष्टीनं विद्यार्थ्यांना त्यात मदत सुद्धा करतो आहे. हे आपलं एक कर्तव्य समजून कायमस्वरूपी आपण मदत सुद्धा करीत असतो. तर बघा, विषयाकडे वळू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती जी आहे, शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशन म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालेलं आहे. 1,80,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे. मग त्यात विद्यार्थी काही डीएड वाले आहेत आणि काही बीएड वाले आहेत. मग नेमक्या संधी कोणाला सर्वात जास्त आहे? संधी जास्त, स्पर्धा कमी, संधी जास्त आणि विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी कमी. जिथं विद्यार्थी कमी असेल, संधी सुद्धा त्या ठिकाणी काय असेल, त्यांना जास्त असेल आणि त्याचं कॉम्पिटिशन सुद्धा जास्त काय असेल, कमी असेल. समजलं. आणि जागा मात्र जास्त असल्या तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे. मग असे कोणता कोर्स आहे ज्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे? तर डीएडचे जे विद्यार्थी आहे, या डीएडच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी सांगतो आहे, तुम्ही जर डीएड झालेले असाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही डीएड झाले आहेत म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलला नोंद केली आहे, म्हणजे तुम्ही काय असाल, टीईटी पेपर 1 किंवा टीईटी पेपर 2 पास असणार आहात. मग सर्वाधिक जागा कोणाच्या येणार आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे 27,000-28,000 काय आहे, आपल्या इथे ग्रामपंचायती आहे, काही गट ग्रामपंचायती आहे. जर जागा आपण पकडल्या तर 10,000 15,000 पेक्षा जास्त, म्हणजे सर्वाधिक शाळा जर कोणत्या असतील तर सर्वाधिक शाळा ह्या जिल्हा परिषदच्या आहे. विदाऊट इंटरव्ह्यूनं आपल्याला जर लागायचं असेल तर सर्वाधिक शाळा कोणत्या आहेत? जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. म्हणजे डीएड वाल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी कुठे कुठे मिळेल ते आपण पाहणार आहोत. पहिलं 1 ते 5वी करिता म्हणजे जिल्हा परिषद शाळा, नंतर 1 ते 5 म्हणजे कोणती शाळा? पुन्हा नगर परिषदेच्या शाळा. 1 ते 5 म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा. 1 ते 5 काही आश्रमशाळा असतील. 1 ते 5 काही ज्या भटक्या विमुक्तच्या आश्रमशाळा असतील. 1 ते 5 काही ज्या असतील त्या काय समाज कल्याण आयुक्तालयाच्या शाळा असतील. जर कंटोन्मेंट बोर्डच्या शाळा पुन्हा यात इन्क्लूड झाल्या तर पुन्हा त्या 1 ते 5 शाळा. म्हणजे जेवढ्या काही मी तुम्हाला शाळा किंवा आस्थापना मी तुम्हाला सांगतो आहे ह्या सर्व सरकारी आस्थापना आहेत, गव्हर्नमेंट आस्थापना आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूने तुम्ही त्या ठिकाणी लागत आहात. मग 1 ते 5 मी तुम्हाला सांगितलं, तर डीएड धारक विद्यार्थी फक्त 1 ते 5 साठीच पात्र असणार आहे का? नाही, तो 1 ते 5 साठी पात्र असणार आहे आणि पुढे 6 ते 8 साठी पात्र असणार आहे. कारण डीएड जे आहे ते 1ली ते 8वी पर्यंत पात्रता परीक्षा त्यांच्या म्हणजे पात्रता जी असते ते त्यांचं क्वालिफिकेशन असते, जी त्यांचं व्यावसायिक पात्रता म्हणून गणल्या जात असते. मग डीएड जे आहे ते डीएड वाला विद्यार्थी 1ली ते 5वी शिकवणारा कोण? तर जो टीईटी पेपर 1 पास आहे. 6वी ते 8वी शिकवणारा कोण? जो विद्यार्थी टीईटी 2 पेपर पास आहे. बरोबर. आणि सर्वाधिक जागा मात्र या ठिकाणची असणार आहे. सरकारी नोकर म्हणून आपल्याला लागता येणार आहे, तर त्यासाठी आपल्याकडे डीएड असणं, त्यात सीटीटी पेपर 1 किंवा टीईटी पेपर 1, सीटीटी पेपर 2 किंवा सीटीटी पेपर 2 अशा पद्धतीने जर तुम्ही पास असाल तर नक्कीच विदाऊट इंटरव्ह्यू सरकारी शाळांमध्ये आपण, सरकारी आस्थापनामध्ये या सर्व शाळांमध्ये आपण लागणार आहात. मग यात स्कोप कोणाला जास्त आहे? तर सर्वाधिक स्कोप आहे डीएड वाल्या विद्यार्थ्यांना. मग डीएड वाल्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एवढ्या आस्थापना सांगितल्या, मग त्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे की जास्त आहे? विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि जागा जास्त, आणि तेही सरकारी शाळा. बरोबर. आणि त्यात संधी का कमी जास्त आहे, विद्यार्थी का कमी आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. कारण जे विद्यार्थी डीएड आहेत ते सीटीईटी टीईटी पासच असतील असं नाही. जे सीटीईटी टीईटी पास नाही त्यांनी मात्र या ठिकाणी नोंद केली नाही. कारण
पहिली ते 8वी जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सीटीटी टीईटी पास होणं गरजेचंच आहे. आणि हे पेपर मात्र विद्यार्थी खूप कमी पास आहे. जो पेपर 1 पास असेल तो 2 पास नाही, जो 2 पास असेल तो पेपर 1 पास नाही. बरोबर आहे. म्हणून ही जी संधी आहे ही संधी सर्वाधिक कुणाला आहे तर सर्वाधिक संधी या ठिकाणी डीएड धारक विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. जागा जास्त आहेत, विद्यार्थी मात्र कमी आहे. यासाठी विद्यार्थी कमी आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की 2017ला जी भरती झाली, लक्षात घ्या विद्यार्थी का कमी आहेत हे मी तुम्हाला सांगतो. 2017ला जी भरती झाली म्हणजे 19ला जॉईन झाले विद्यार्थी, त्या ठिकाणी 2011 पर्यंत 12 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी डीएड केलं त्यात विद्यार्थी लागले. नंतर त्यांनी तेच विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहे. कारण त्यानंतर डीएडचा जो रोष आहे किंवा डीएड करणाऱ्यांचा प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी झालेलं आहे. अत्यंत कमी. जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस होते तेवढेही कॉलेजेस बंद झालेले आहेत. 2021, 22, 24 पर्यंत तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला एकही प्रायव्हेट कॉलेज त्या ठिकाणी चालू दिसणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काही बोटावर मोजण्यालायकच कारण कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी सुरू दिसत आहे. म्हणजे यावरून तुम्हाला दिसून येते कॉलेज कमी झाले, कॉलेज बंद झाले, म्हणजे विद्यार्थी डीएड करण्याचं प्रमाण जे अत्यंत कमी त्या ठिकाणी झालं. बीएड मध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण जे आहे ते डीएड मध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण सर्वाधिक होतं. कारण 2011-12 नंतर जेव्हा डीएडचा कल जो कमी झाला तर सर्वाधिक प्रमाण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मुलीच डीएड करत होत्या. कारण त्यांना माहित होतं की भरती काही होणार नाही. म्हणून 17च्या भरतीमध्ये म्हणजे 19ला जे काही विद्यार्थी लागले त्यात ते विद्यार्थी निघून गेले डीएड वाले. नंतर आलोय आपण जे राहिलेले जे विद्यार्थी होते ते 2022च्या भरतीमध्ये सर्व डीएड धारक विद्यार्थी त्या ठिकाणी लागले. मग आता दोन्ही बॅच मध्ये जे विद्यार्थी होते डीएड धारक आणि जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते ते काही विद्यार्थी कुठे लागले, कोणी क्लर्क झाला, कोणी एमपीसीतून पीएसआय झाला, कोणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून त्या ठिकाणी नोकऱ्यावरती लागले. म्हणून हा जो बॅकलॉग होता किंवा हा जो विद्यार्थ्यांचा जो काही प्रमाण होतं हा त्या ठिकाणी हळूहळू काय होत गेला, कमी गेला. आणि त्यात मात्र संख्या आता उरली आहे. 2025ला जी काही टेट परीक्षा झाली किंवा जे टीईटी परीक्षा झाली तर यामध्ये जे काही विद्यार्थी पास असतील ते फक्त काहीच प्रमाणात विद्यार्थी राहिलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र डीएडचा पुन्हा कल वाढला, तो म्हणजे गेल्या वर्षीच्या डीएडच्या ऍडमिशन पासून. कारण या 2022 मध्ये जी भरती झाली त्या भरतीमुळे लोकांचा विश्वास बसला, विद्यार्थ्यांचा विश्वास बसला. त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांचा कल जो आहे तर त्यात डीएड कडे फक्त पहिली बॅच 2024 ची वाढलेली आहे. म्हणजे 24-25 साठी ज्यांनी ऍडमिशन केलं त्यांनी फुल कॉलेज ऍडमिशन झालेले आहे. पण याच्यापूर्वी ऍडमिशन मध्ये कॉलेजमध्ये कोणी डीएडला ऍडमिशन करत नव्हते. पण आता मात्र ते प्रमाण वाढलेलं आहे. का तर 19ची भरती झाली, 22ची भरती झाली आणि आता 25ची सुद्धा टेट झालेली आहे. त्यामुळे ही विश्वास पुन्हा विद्यार्थ्यांना पडला आणि डीएडचे विद्यार्थी या ठिकाणी हळूहळू उपलब्ध होईल बॅच. पण या ठिकाणी 25ला कोण असणार आहे, ज्यांनी 2011-12 मध्ये डीएड केलं, ज्यांनी 15-16 मध्ये डीएड केलं, ज्यांनी आता डीएड केलं म्हणजे 2-3 वर्षापूर्वी डीएड केलं असेच विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहे. पण इथं सर्वात जास्त विद्यार्थी कोण आहे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सीटीटी परीक्षा पास झाले असेच विद्यार्थी या ठिकाणी आहेत. म्हणून जे डीएड झाले, तुम्ही जर डीएड धारक असाल, कमी जरी मार्क्स असतील तुमच्याकडे, तुम्ही जर सीईटी टीईटी पेपर दोन्ही पास जर असाल तर विद्यार्थी मित्रांनो पॅनिक होऊ नका, घाबरू नका. तुम्हाला सरकारी नोकरी लागण्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे. सर्वात जास्त कॉम्पिटिशन कुठे आहे तर बीएड धारक विद्यार्थ्यांमध्ये आहे. का तर बीएड धारक विद्यार्थी हा 6वी ते 8वी साठी पण असणार आहे, पण तो जर टीईटी पास असेल तर. पण 9वी ते 10वी साठी सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे बीएड धारक असाल तर. 11वी-12वी साठी सुद्धा तुझं कॉम्पिटिशन असणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जरी सीटीटी टीईटी पास नसली तरी. पण सर्वाधिक कॉम्पिटिशन बीएड साठी असणार आहे. पण सर्वाधिक उल्लेख मी तुम्हाला साठी करतो आहे की सर्वाधिक जास्त जर माहिती म्हणजे सर्वाधिक जास्त जर संधी कोणाला असेल तर डीएड धारकांना जे सीटीटी टीईटी पास आहेत. आणि ज्या काही बीएड धारक विद्यार्थ्यांना संधी असणार आहे तर सर्वाधिक संधी कोणाला असणार आहे तर त्यांना जे बीएड धारक आहेत ना सायन्स मॅथ जे घेऊन पास झालेले आहेत, सीटीटी पेपर 2 पास आहेत, जे सायन्स मॅथ घेऊन आहेत अशा विद्यार्थ्यांना सर्वाधिक संधी असणार आहे. सर्वाधिक संधी त्यांना असणार आहे. कारण या जागा सुद्धा खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये असणार आहे. म्हणजे 6वी ते 8वी वर्ग हा जिल्हा परिषदचाही असतो, हा महानगरपालिकेचाही असतो, नगरपालिकेचाही असतो, आश्रम शाळांचाही असतो. ज्या काही भटक्या विमुक्तांच्या आश्रम शाळा आहेत त्याही असते आणि कटक मंडळ असतील त्यातही या जागा असतात. पण यामध्ये 2 गोष्टी असतात, एक खाजगी शाळा पण असतात आणि त्यात सरकारी शाळा पण असतात. खाजगी शाळांमध्ये सर्वाधिक जागा मात्र या बीएड वाल्या विद्यार्थ्यांसाठी असतात आणि त्यात विथ इंटरव्ह्यू पण असतात आणि विदाऊट इंटरव्ह्यू पण जागा असतात.
त्यामुळं कमी जो स्कोप असणार आहे आणि कॉम्पिटिशन सर्वाधिक ज्यावर असणार आहे तर बीएड वाल्या विद्यार्थ्यांकरिता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्यात आपण सामाजिक शास्त्र, सायन्स आणि मॅथ आणि नंतर माध्यम हे सर्वात महत्वाचं असणार आहे. आणि डीएडचा जर विचार केला तर त्यात माध्यमांमध्ये सुद्धा अजून खूप कमी जागा आपल्याला विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि जागा जास्त असणार आहे आणि संधी मात्र कमी असणार आहे. म्हणजे संधी सुद्धा जास्त नसणार आहे. म्हणजे तसं काय तर माध्यम उर्दू माध्यमाचे विद्यार्थी असतील, कन्नड माध्यमाचे असतील, हिंदी माध्यमाचे असतील आणि जे डीएड धारक असतील आणि ते पुन्हा सीटीटी टीईटी पेपर पास असतील तर त्यांना सुद्धा उत्तम संधी आहे. आणि त्यांनी सुद्धा कमी जरी मार्क्स असले तरी ते विद्यार्थी लागणार आहे, कारण त्यांना खूप मोठ्या संध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे डीएड धारक विद्यार्थी हा जिकडून तिकडून त्यांना संधी मात्र उपलब्ध होणार आहे. आणि अशा पद्धतीनं सर्वाधिक स्कोप जो आहे तो कुणाला आहे तर डीएड धारक विद्यार्थ्यांना. असं मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे. त्याच्या मागची भूमिका, त्याच्या मागची कारणं मी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. हा व्हिडिओ, ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.